रायगडमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदेची सेना एकत्र येऊन लढेल यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे, कारण हे दोन्ही पक्ष एकमेकांना अजूनही शह देताना पाहायला मिळतात. काल शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांची साथ सोडून शेकडो कार्यकर्त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केलाय. यावेळी सुनील तटकरे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना टोला लगावलाय. कोणाच्या तरी दांडगाईला, कोणाच्या तरी अपप्रवृत्तीला बाजूला सारत ही सगळे तरुण एका विचाराच्या माध्यमातून पक्षामध्ये येतात, हे महत्वाचं आपल्याला लक्षात ठेवायचं. अशा वेळेला ही सगळी ताकद केवळ निवडणुकापुरता मी आपल्याला सांगतो सीमित नाही. निवडणुकापुरती प्रत्येकाला योगदान द्यावं लागत असतं, पण निवडणुकीच्या नंतर सुद्धा तुमचं दायित्व सुनील तटकरे आणि सुधाकर घारेकडे आहे, हे तुम्हाला मी नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काही जिल्ह्यात महाविकास आघाडीनं एकत्र लढण्याचा निर्णय घेतलाय. कोल्हापूर, धुळे आणि धाराशिव या तिन्ही ठिकाणी मविया एकत्र निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहे. धुळ्यात 5 आमदार असल्यानं जिल्ह्यात सध्या महायुतीसाठी अतिशय अनुकूल असं वातावरण आहे. नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुका महायुतीच्या नावानं लढण्याचे आदेश पक्षातर्फे पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढण्याचा निर्णय झालाय. परवा कोल्हापुरात काँग्रेसचे नेते सतेज पाटील, शिवसेनेचे नेते विनायक राऊत, सुनील प्रभू यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक पार पडली आहे. धाराशिवमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी मवियामधून लढणार आहे. दरम्यान धुळ्यामध्ये एकत्र लढून महायुतीला शह देणार असल्याचा विश्वास शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी कामराज निकम यांनी व्यक्त केलाय. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहेत, पण आम्हाला समोर महायुती एकत्र दिसत नाही. ते वेगवेगळे लढणारच आहेत, कारण भारतीय जनता पार्टी आता स्वबळावर लढण्याची जी घोषणा करत आहेत, त्याच्यामुळे त्यांची युती होणार नाही. त्यांचे वेगवेगळे लढतील, परंतु आम्ही एकत्र लढून या इलेक्शनमध्ये मुसंडी मारून तुम्हाला विजय मिळवून देऊ, याच्यात काही आम्हाला शंका वाटत. आता आपण घेणार आहोत महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कुणासोबत युती किंवा आघाडी करायची या संदर्भात काँग्रेस बुधवारी निर्णय घेणार आहे. 12 तारखेला महाराष्ट्र काँग्रेसची पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होतीये. सर्व जिल्हाध्यक्षांसोबत चर्चा केल्यानंतर राज्यातील प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करून बैठकीत आघाडीबाबत निर्णय होईल. मनसेला विरोध असताना शिवसेना, ठाकरे किंवा शरद पवार यांची राष्ट्रवादीला बरोबर आघाडी करायची की नाही याचाही निर्णय यावेळी घेतला जाईल. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून वारंवार टीका करण्यात येत होती. ऍक्सिडेंटल मुख्यमंत्री या विरोधकांच्या टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच ऍक्सिडेंटल मुख्यमंत्री असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदासंदर्भात देखील मोठं वक्तव्य केलंय. सगळीकडे दौऱ्यात फिरताना त्या ठिकाणी शेतकरी म्हणतात की तुमच्या वेळेला 2 लाख रुपयाची आम्हाला मदत मिळाली होती किंवा आमचं कर्ज माफ झालेलं होतं. यावर फडणवीसांना विचारलं तर त्यांनी म्हटलंय उद्धवजी ऍक्सिडेंटल असतील ना, पण तुम्ही जो काय आता ऍक्सिडेंट केलाय त्याच्याबद्दल बोला ना. तसं पाहिलं तर देवेंद्र पण ऍक्सिडेंटलच आहेत ना, नाहीतर ते दाढीवाल्याला करणार होते आधी. राज्य अल्पसंख्याक आयोग मंत्री नितेश राणे यांना नोटीस पाठवण्याच्या तयारीत आहे. नितेश राणे वारंवार द्वेष पसरवण्याची भाषा करतात आणि त्यामुळे त्यांना नोटीस पाठवून विचारणा केली जाणार अशी माहिती राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरेख खान यांनी दिली आहे. आणि त्यामुळे कुंभमेळाव्यात मुस्लिमांना दुकान न देण्याचं नितेश राणे यांचं वक्तव्य त्यांना भोवण्याची शक्यता आहे. तसेच नितेश राणे यांचं वक्तव्य व्यक्तिगत असून भाजपचा त्याच्याशी काही संबंध नाही असं देखील पॅरेख खान म्हणाले. आपल्यासोबत राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरेख खान आहे. नितेश राणे यांनी जे वक्तव्य केलं त्याला घेऊन प्रचंड विरोध होताना पाहायला मिळत आहे. आयोग या संदर्भात काय भूमिका घेणार आहे, काही आयोगाची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये नितेश राणे यांना काही नोटीस वगैरे इश्यू केले जाणार आहे का? देखिए, जो नितेश राणे जी की जो प्रक्रिया आई है, मैं सबसे पहले कहना चाहूँगा कि नितेश राणे जी एक संवैधानिक पद पर असीन है और उनको ऐसी भाषा बोलना शोभा नहीं देता. और लोग जो कुंभ में आ रहे वो आस्था की डुबकी लगाने के लिए आ रहे, और सब कोई चाहता है कि जो कुंभ में आए
वहाँ पे प्रार्थना करें, उनकी पूजा पाठ प्रॉपर पूरी हो। ये डिस्टर्ब करके ऐसी बातें फैला के देश के 84% जो लोग हैं उनको डिस्टर्ब ना करें। वारंवार अशा वक्तव्यामुळे कुठेतरी सरकारची प्रतिमा खूप मलिन होत आहे। देखिए कैसा है, इस देश के जो सबसे बड़े सनातनी लोग जो सच्चे हिंदू है, अगर आप बात करें मोहन भागवत जी की, अगर आप बात करें श्री नितिन गडकरी जी की, अगर हम बात करें श्री देवेंद्र फडणवीस जी की, क्या कभी आपने इनके मुंह से ऐसे वक्तव्य सुने हैं? कभी नहीं। वो देश को जोड़ने का काम करते, देश को बनाने का काम करते, देश को विकास की ओर ले जाने का काम करते, वो देश को तोड़ने का काम कभी नहीं करते। तर वाटलं की नितेश राणेंच्या वक्तव्याने तेढ निर्माण होत आहे, तो गुन्हे दाखल होईल। हाँ, तेढ़ निर्माण हुआ तो पुलिस खुद उसका संज्ञान लेकर उन पर कार्रवाई करेगी। आयोग कुछ करेगा? आयोग उनसे खुलासा मांगेगा। अगर हमारे पास कोई ऐसी किसी मुस्लिम समाज की तकरार आती तो कार्रवाई भी करेगा। धन्यवाद। कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। नंदुरबार जिल्ह्यामध्ये गावित आणि रघुवंशींमधला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी गावित परिवारावर टीका केली आहे। गावित परिवाराला बंडखोरी करण्याची सवय झाली असून गावित परिवार स्वतःपुरतंच राजकारण करत असतात आणि त्यामुळे भाजपलाही केव्हाही सोडू शकतात असा आरोप आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केलाय। तर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास युती करणार, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी म्हटलंय। नंदुरबारमध्ये शिवसेनेचंच वलय आहे आणि शिवसेना स्वबळावर सुद्धा लढू शकते, पण युतीच्या लोकांना प्राधान्य आहे। युतीच्या लोकांची समन्वयाने जर झाली बोलणी किंवा जो युतीतला पक्ष आमच्या बरोबर येईल त्याच्याबरोबर आम्ही युती करू। बाकीच्या ठिकाणी शहादा आणि तळोद्यामध्ये सुद्धा राजेश पाडवीच्या भूमिकेवर आमचा निर्णय आहे, नाहीतर मग आम्ही वेगळे ते वेगळे। सातारा नगरपालिकेमध्ये उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजेंमध्ये मनोमिलन होणार आहे। पहिल्यांदाच खासदार उदयनराजे भोसले यांनी नगरपालिकेच्या मनोमिलनावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। माझी पहिल्यापासून इच्छा होती नगराध्यक्ष व्हायची, तेव्हा मीच आता नगराध्यक्ष पदासाठी उभा राहतो आणि खासदारकीचा राजीनामा देतो, अशी मिश्किल टिप्पणी उदयनराजेंनी केली। माझी पहिल्यापासून इच्छा होती नगराध्यक्ष व्हायची, खासदारकीचा राजीनामा देतो मी निवडणुका म्हणून सातारा नगरपालिकेबाबत उदयनराजेंनी मनोमिलनाबाबत सकारात्मकता दाखवली आहे। मात्र मंत्री शिवेंद्रराजेंनी मनोमिलनाबाबत निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोडल्यामुळे दोघांच्या मनोमिलनाबाबत सस्पेन्स पाहायला मिळतंय। शिवेंद्रराजे हे मनोमिलनाच्या निर्णयाबाबत सावध प्रतिक्रिया देताना पाहायला मिळाले। भाजप श्रेष्ठी जो निर्णय देतील तो सर्वसामान्य लोकांच्या हिताचा निर्णय असेल आणि तो मान्य असेल, अशी प्रतिक्रिया शिवेंद्रराजेंनी दिलेली आहे। जे काही निर्णय होतील ते भाजपच्या माध्यमातून, आमचे पक्ष नेते देवेंद्रजींच्या माध्यमातून आणि सातारकरांच्या हिताचेच निर्णय होतील, एवढं सांगतो। चालक मोहन भागवत यांनी बंगळुरूमध्ये एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय। देशाची मूळ संस्कृती हिंदू आहे असं मोहन भागवत म्हणाले। भारतामध्ये गैर हिंदू नाहीत असंही त्यांचं वक्तव्य आहे। सर्वजण एकाच पूर्वजांचे वंशज आहेत, सनातन धर्म म्हणजेच हिंदू राष्ट्र असं विधान देखील मोहन भागवतांनी यावेळी केलंय। Unite this society, whole society. Actually in Bharat, there is no Ahindu. All the Muslims, all the Christians, they are also descendants of the same ancestors. They don't know it, or they are made to forget it. Everybody else knows that they are Hindus. And that is what we are. Because Hindu is an inclusive word. Those who live in Bharat, they think like this. They respect and accept every diversity. That is why they have been named Hindus.
जळगावमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी भुसावळ तालुक्यामधल्या मानपूरमधील शेतकऱ्यांच्या जमिनी एकनाथ खडसेंनी साखर कारखाना उभारून देण्याचं स्वप्न दाखवत कमी दरात खरेदी केल्या होत्या. मात्र अद्यापही साखर कारखाना उभा राहिला नसल्यानं रिपाईच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलंय. एकनाथ खडसेंनी जमिनी परत कराव्यात, अन्यथा यापेक्षाही जोरदार निदर्शनं करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय. पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणावरून अजित पवार आणि पार्थ पवारांना कोंडीत पकडू पाहणाऱ्या एकनाथ खडसेंच्या अडचणीमध्ये यामुळे वाढ झाली आहे. त्यामुळे आता खडसे या प्रकरणावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर हे दोघे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. मात्र या दोघांमध्ये मैत्रीचा एक हलका फुलका क्षण पाहायला मिळालाय. सचिन अहिर यांनी अमोल मिटकरींना एक नवा चष्मा गिफ्ट केलाय. या चष्म्यातून अमोल मिटकरी सर्वच गोष्टींकडे समतेच्या नजरेतून पाहतील अशी अपेक्षा आमदार सचिन अहिर यांनी व्यक्त केली आहे. अमोल मिटकरींनीही सचिन अहिर यांच्या गिफ्टचा आनंदाने स्वीकार करीत त्यांच्या अपेक्षेवर अंमलबजावणीचं आश्वासन दिलंय. इंदापूर शहरामध्ये झालेल्या श्री गजानन विजय ग्रंथ पारायण मिरवणुकीत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. मिरवणुकीदरम्यान दत्तात्रय भरणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यासोबत पारंपरिक फुगडी खेळून उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलंय. दरम्यान नगर परिषदेच्या निवडणुकीची चर्चा रंगत असताना या मिरवणुकीत आजी माजी नगरसेवक आणि अनेक इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नागपुरात कुख्यात गुंड अशफाक अनवर खाननं तुरुंगातून सुटका होताच कायदा पायदळी तुडवत पुन्हा गुंडगिरी केल्याचं समोर आलंय. शिक्षा भोगून नुकतीच सुटका झालेल्या अशफाक खाननं 5 नोव्हेंबरच्या रात्री नागपूरच्या मरियम नगर परिसरामध्ये अनेक कुटुंबियांशी वाद घातलेत, तर एका तरुणाला देखील बेदम मारहाण केली आहे. काही महिलांवर हात उगारलाय, तर मरियम नगरमधील गल्लीत उभ्या असलेल्या दुचाकींची तोडफोड करत लोकांच्या घरातील साहित्याची नासधूस केली आहे. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर अशफाक खानला पुन्हा अटक केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा आज पार पडते. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांअंतर्गत अनेक संवर्गातल्या एकूण 385 पदांच्या भरतीसाठी ही परीक्षा आहे. महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रांवर 2 सत्रात ही परीक्षा पार पडेल. यासाठी एकूण 1,75,516 उमेदवारांनी नावांची नोंदणी केली आहे. उमेदवारांनी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज संकेतस्थळावरून नवीन प्रवेश प्रमाणपत्र डाउनलोड करून परीक्षा केंद्रावर आणणं बंधनकारक आहे. जुन्या प्रवेश प्रमाणपत्रांना कोणत्याही परिस्थितीत मान्यता दिली जाणार नाहीये. बिहारमधल्या तापलेल्या राजकीय वातावरणातून काही मनोरंजक फोटोही समोर येत आहेत. पाटण्यामधल्या एका चौकात अनेक वरिष्ठ भाजप नेते त्यांच्या निवडणूक प्रचाराच्या वेळापत्रकातून ब्रेक घेऊन पाणीपुरी खाताना दिसले. भाजपचे राष्ट्रीय मीडिया सहप्रभारी संजय मयूख आणि प्रवक्ते दानिश इक्बाल हे देखील स्मृती इराणींसोबत होते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी दर्शन घेऊन प्रार्थनाही केली आहे. केदारनाथ महामार्गावरच्या भिरी येथे अपघात झालाय. अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर 4 जण जखमी झालेत. गाडीचा ताबा सुटला आणि गाडी खड्ड्यात पडली. माहिती मिळताच पोलीस ठाण्यातील बचाव पथके घटनास्थळी पोहोचली. बचावकर्त्यांनी जखमींना खड्ड्यातून बाहेर काढलं आणि उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे. बंगळुरूमध्ये एका महिला प्रवाशानं रॅपिडो चालकावर अत्याचार केल्याचा आरोप केलाय. पीडितेनं या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. याचबरोबर तिनं पोलीस तक्रारही दाखल केली आहे. पीडित तरुणीनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये धक्कादायक अनुभव सांगितलाय. रूमवर जाताना माझ्या पायाला कोपऱ्याने स्पर्श करण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात आला. ते इतकं अचानक घडलं की मला समजलंय नाही आणि म्हणून मी माझ्या मोबाईलवर ती घटना रेकॉर्ड केली. जेव्हा त्यानं पुन्हा माझ्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी म्हणाले, भाऊ तू काय करतोयस, हा प्रकार थांबव, पण तो थांबला नाही असं तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. हैदराबादमधल्या एका ऑटो चालकाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. ज्या चालकाच्या समोर मुलगी बसली आहे आणि चालक जोरात ती रिक्षा चालवतोय. दोघांचे ऑटो चालवताना अश्लील चाळे सुरू आहेत. रिक्षाच्या मागच्या सीटवर एक पुरुषही बसला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जम्मू काश्मीरच्या अनंतनाग येथून एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यात चालत्या ट्रेनच्या विंडो स्क्रीनला गरुड धडकलाय. या घटनेत लोको पायलट देखील जखमी झालाय. गरुड धडकल्यानं काच फुटून लोको पायलटला लागलेली आहे.
जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये दहशतवाद्यांच्या घरांची झडती घेण्यात आली आहे. पोलिसांनी पीओकेमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांच्या घरांवर छापे टाकलेत. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. गुजरातमधील सुरतमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झालाय. 5 कुत्रे हल्ला करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेत. कुत्र्यांपासून जीव वाचवण्यासाठी तरुणाची धडपड सुरू होती, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामला राजस्थान गुजरात उच्च न्यायालयानं 6 महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केलाय. न्यायालयानं वैद्यकीय कारणास्तव आसारामला जामीन मंजूर केलाय. जोधपूरच्या आरोग्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आसारामला पाहून समर्थकांची गर्दी जमली होती. समर्थकांनी आसारामचे पुष्पहार घालून स्वागत केलंय. रशियाच्या दागेस्तानमध्ये विमानाचा मोठा अपघात झालाय. अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय. हेलिकॉप्टर किझल्यारून इझबरशाला जात असताना अचिसू गावातील एका रिसॉर्ट कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या अतिथीगृहावर कोसळले. अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू आहे. फ्लोरिडाच्या टाम्पा येथे पोलिसांपासून पळून जाणाऱ्या कारनं गर्दी असलेल्या बारला धडक दिली आहे, ज्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय आणि 11 जण जखमी झालेत. ही घटना यबोर सिटी जिल्ह्यामध्ये घडली आहे. 22 वर्ष सिलाईचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि तो 7व्या अॅव्हेन्यूवरील ब्रॅडलीच्या बाहेर उभ्या असलेल्या लोकांना धडकलाय. अमेरिकन सरकारच्या बंदचा परिणाम आता हवाई प्रवासावर जाणवतोय. बंदच्या दुसऱ्या दिवशी देशभरातील 10 प्रमुख विमानतळांवर 1000हून अधिक उड्डाणं रद्द झाली आहेत आणि त्यामुळे 2,68,000हून अधिक प्रवाशांचा प्रवास हा प्रभावित झाला. हवाई वाहतूक कर्मचाऱ्यांची तीव्र कमतरता हे या संकटाचं मुख्य कारण असल्याचं सांगितलं जात आहे. पूर्व युक्रेनमध्ये रशियानं हल्ला केलाय. ड्रोन हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झालाय तर 12 जण जखमी झालेत. रशियानं 458 ड्रोन आणि 45 क्षेपणास्त्र डागली आहेत. युक्रेनियन हवाई दलानं 406 ड्रोन आणि 9 क्षेपणास्त्र पाडलेली आहेत. ब्राझीलमध्ये वादळानं कहर केलाय. ब्राझीलमधल्या रिओ बोनिटो येथे वादळानं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. यात 6 जणांचा मृत्यू झालाय आणि बरीचशी झाडं उन्मळून पडली आहेत. रस्त्यावर पडलेल्या इमारतींचा ढिगारा आहे आणि जोरदार वाऱ्यामुळे विजेचे खांबही कोसळलेत. इराणमध्ये पाण्याचं संकट निर्माण झालंय. राजधानी तेहरानमध्ये पाणी पुरवठा खंडित करण्यात आलाय. जलाशयातील पातळी कमी होत असल्यानं पिण्याचं पाणी आणि वीज निर्मिती धोक्यात आली आहे. तर या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेचच परत पाहत राहा एबीपी माझा.